गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. ही बातमी बघा काय सांगते आहे. त्यात असं लिहिलं आहे की एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर शिवसेनेचा प्लॅन बी तयार आहे. आणि प्लॅन बी म्हटल्याच्या नंतर माझ्या डोक्यात जे आलेलं आहे ते मला असं वाटतं की या महाराष्ट्राला सुद्धा आवडणार आहे, किंवा कदाचित शिवसेनेचा प्लॅन बी हा असाच असणार आहे. प्लॅन बी काय असू शकतो तर भाजपला एकटं पाडा. आणि मला असं वाटतं की आज महाराष्ट्राची ही गरज आहे, भाजपला एकटं पाडणं. हे बघा, 23 नोव्हेंबरला आपल्या विधानसभेचा निकाल लागला. 26 नोव्हेंबर ही महाराष्ट्राच्या विधानसभेची शेवटची तारीख होती, म्हणजे तेव्हा कार्यकाळ संपला. संविधानामध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपतो तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशीपासून नवीन सरकार तयार झालेलं असलं पाहिजे. आता निकाल लागून एक आठवडा झाला तरी पण यांनी अजूनही सरकार बनवलेलं नाही आहे. यांना इतकं मोठं राक्षसी बहुमत मिळालं आणि तरीही हे निर्णय नाही घेऊ शकत आहे. ही जर उलटी परिस्थिती असती, महाविकास आघाडीला जर इथे सत्ता स्थापनेचा चान्स मिळाला असता आणि समजा एक दिवस जरी लागला असता महाविकास आघाडीला की मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवण्यामध्ये, तरी पण यांचे जे राज्यपाल आहे त्यांनी काय केलं असतं माहिती आहे? राष्ट्रपती राजवट लावली असती या महाराष्ट्रावर आणि फोडाफोडी केली असती सगळ्या पक्षांची की बाबा महाविकास आघाडी अजूनही मुख्यमंत्री बनवू नाही शकत आहे. आणि आज आठवडा झाला तरी आपले राज्यपाल, आपले म्हणण्यापेक्षा हेच बसवतात राज्यपालांना आपल्या याच्यावर, ते सुद्धा काहीही करत नाही आहे. आणि जनतेलाही काही कळत नाही आहे की अरे बाबा हे आतापर्यंत सरकार स्थापन होणं गरजेचं होतं. आता अर्थातच आपल्याला माहिती आहे की यांना जे काही बहुमत मिळालेलं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलंच नाही, म्हणजे जनतेला नको होतं ते. आणि हे जे काही दिसतंय आकडे, हे जनतेने दिलेले आकडे नाही आहे हेही त्यांना कळतंय. कारण जर जनतेने यांना इतकी मतं दिली असते ना तर त्यांनी लगेचच मुख्यमंत्री घोषित केला असता. पण यांना माहिती आहे की जनतेची ही इच्छा नाही आहे आणि म्हणून घाईघाईमध्ये जर यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तर जनता उठाव करू शकते हेही यांना कळतं आहे. कारण की जर एवढेच लाडके असते देवेंद्र फडणवीस तर यांना इतका वेळ लागलाच नसता. इतका वेळ लागतो आहे म्हणजे खूप मोठी गडबड आहे. आणि या गडबडीवर मात करण्यासाठी आता हे इतका वेळ घेत आहे की मराठा उमेदवाराला मुख्यमंत्री करायचं का, कुठल्या जातीतल्या ह्याला मुख्यमंत्री करायचं, हे सगळे यांचं चाचपडणं चालू आहे, अजूनही ठरत नाही आहे. तर हे जे काही शिवसेनेचा प्लॅन बी म्हणत आहे ना, तर मलाही तेच वाटतं की या सगळ्यांनी मिळून आहे ना भाजपला एकटं पाडायला पाहिजे. हे बघा, आपल्याला विधानसभेमध्ये 288 आमदार असतात. या 288 पैकी सत्ता स्थापन करायला 145 लागतात. आता 145 तर पुन्हा एकीकडे नाही आहे, भाजपकडे 132 आहेत फक्त. मला असं वाटतं की हे जे 132 आहे ना यांना सोडून द्या. उरलेले जे 156 आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र या. मग कोणी असू दे, महायुतीमधले सुद्धा सगळ्यांनी, शिंदे गटांनी एकत्र इकडे यावं, अजित पवारांनी सुद्धा इकडे यावं, आणि महाविकास आघाडीमधले सगळे, काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष, अजून कोणी असतील अपक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही आमदार निवडून आलेले आहेत, ते या सगळ्यांनी एकत्र यावं आणि सरकार बनवावं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की शिंदे यांच्या डोक्यामधला जो प्लॅन बी आहे तोही असाच असायला पाहिजे. भाजपला एकटं पाडणं ही खरोखर काळाची गरज आहे. 10 वर्ष झाले आम्ही त्यांचं सरकार बघतोय, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा. काय केलंय हो? भाजपला एकटं पाडणं हे गरजेचं आहे, कारण की हे सतत खोटं बोलणारे लोक यांच्या सत्तेमध्ये, यांच्या पक्षामध्ये जास्तीत जास्त आहेत. यांनी बनवलेले जे प्रधानमंत्री आहेत आपले, ते इतक्या फोक्या मारतात, आजपर्यंत आपण कधीही इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिलेला नसेल. हे गॅरंट्या म्हणून जे देतात त्या गॅरंट्या पूर्ण करत नाही. म्हणे 2022 पर्यंत सगळ्यांना घर देऊ, ते तर दिलंच नाही. आता परत म्हणतात आम्ही पुढच्या काही वर्षात देऊ. 1 ट्रिलियन इकॉनॉमी हे 2019 पर्यंतच करणार होते, ते अजूनही केलेले नाही. आता म्हणतात 28 पर्यंत करू. ह्या यांच्या गॅरंट्या. यांनी शेतमालाला भाव दिलेला नाही आहे आणि म्हणून यांना एकटं पाडणं गरजेचं आहे. शेतकरी बर्बाद केलेला आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की या भाजपला एकटं पाडणं खरंच गरजेचं आहे. यांनी 14,000 मराठी शाळा बंद पाडल्या, मराठी म्हणण्यापेक्षा सरकारी शाळा बंद पाडल्या. जेव्हा सरकारी शाळा बंद होतात ना तेव्हा प्रायव्हेट शाळांचे भाव गगनाला भिडतात. आता थोड्या बहुत मराठी शाळा आहेत, त्या जर पूर्ण बंद झाल्या ना तर बघा हे प्रायव्हेट शाळांचे भाव कसे वाढतील आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. तेव्हा तुम्हाला फक्त इतकंच की आता काय ऑप्शनच नाही आहे, सरकारी शाळा पण नाही आहे, प्रायव्हेटच आहेत आणि सगळ्यांचे भाव वाढलेले आहे, टाका त्याच्यामध्ये पैसे. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपला एकटं पाडणं हे खूप जास्त गरजेचं आहे. काय केलं यांनी? इतकं दंगल सदृश वातावरण याच्या आधी भारतात कधीही निर्माण नव्हतं झालेलं. आणि जे काय झालं असेल ना ते ह्यांच्या या नीतीमुळे. हिंदू मुस्लिम दंगे लावण्यामध्ये हे पुढे आहेत.
सतत तुमच्यावर असं काहीतरी टाकत राहणार, जसं काही हिंदू आणि मुस्लिम किंवा ती कशाच्या खाली काय आहे हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. लोकांच्या हाताला काम नाही आहे, महागाई एवढी वाढलेली आहे, शेतमालाला भाव नाही आहे, हे प्रश्न यांना महत्त्वाचे वाटत नाही. कशाच्या खाली काय आहे आणि कोणतं मंदिर केवढं, हे का तुम्हाला वाचवणार आहे मंदिर आणि मस्जिद? हे मुद्दे हे आता पुढे करत आहेत. हे जनतेचे मुद्दे नाही आहे. याच्यात आपल्या शिक्षणाविषयी काय लिहिलेलं आहे का? तर हे भाजप हे अशा प्रकारचे जे इश्यू नाही आहेत, इमोशनल तुमच्या लेकरांच्या डोक्यामध्ये हे जे काही आहेत ना, धार्मिक द्वेष निर्माण करणं, तुमच्या लेकरांचे डोके सडवणं आणि एक गुंड लोकांची टोळी निर्माण करणं, हेच काम हे करत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजपला एकटं पाडणं हे खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी एकत्र यावं, यांना एकटं पाडावं आणि एकत्र येऊन सरकार बनवावं. कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल, पण मला असं वाटतं की हे भाजप आता सत्तेमध्ये नको आहे. एकतर या पक्षाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काहीही सहभाग नाही आहे. तुम्हाला माहिती असेल की भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये, तेव्हा इंग्रजांना मदत करणारे लोक यांच्या आयडिओलॉजीचे होते. हे ज्यांना मातृसंस्था मानतात, ज्यांच्या स्टेजवर देवेंद्र फडणवीस जातात, गडकरी जातात, ती RSS. स्वातंत्र्य लढ्यामध्ये RSSचा काय सहभाग आहे जर वाचलं तर लक्षात येतं की 1942च्या आंदोलनामध्ये यांनी आवाहन केलं होतं लोकांना की तुम्ही इंग्रजांना मदत करा, यांच्या लोकांना. म्हणजे अशा प्रकारची जर काही यांची विचारधारा असेल, खरोखर यांना या देशाचं, इथल्या सामान्य नागरिकांचं काही पडलेलं आहे का? पडलेलं नाही आहे. यांना फक्त खुर्चीचं पडलेलं आहे. आणि हे जर खरोखर यांना देशाची काळजी असती ना, एवढी फोडाफोडी केली नसती, शेतमालाला भाव आतापर्यंत दिलेला असता, एवढी महागाई वाढवली नसती, आश्वासन दिलं होतं पेट्रोल कमी करू, त्याचे प्राइजेस कमी केले असते, जे की केले नाही. हे सगळं, मराठी शाळा बंद नसत्या पाडल्या यांना जर खरोखर जनतेची काळजी असती तर. सरकारी शाळा सुरू ठेवल्या असत्या. केवढे मुलं शिकतात एका शाळेमध्ये, एका वर्गामध्ये 10-15 मुलं आहेत का? असू दे. वेलफेअर स्टेट हे मॉडेल आपण स्वीकारलं आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे जनतेच्या कल्याणाची, जनतेचं शिक्षण, आरोग्य ही जबाबदारी सरकारची आहे. हे मॉडेल आपण भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वीकारलेलं आहे. आणि यांना खरोखर या कल्याणाची काळजी नाही आहे, म्हणून तर हे बंद करतायत मराठी शाळा. आणि म्हणून मला जे काही कळतंय ना की हा जो पक्ष आहे यांना खरोखर सामान्य जनतेचं काहीही पडलेलं नाही आहे. मोठे मोठे 2-4 उद्योगपती आहेत, A1 A2, ज्यांच्यासाठीच हे काम करत असतात. त्यांच्यासाठीच आपले पंतप्रधान विदेशामध्ये जातात, त्यांना प्रस्ताव मिळावे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळावे म्हणून प्रयत्न करत असतात. आणि जर हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळावे आपल्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना, याच्यासाठी काम करणारे हे लोक आहेत. मला तर कधी कधी असं वाटतं ना की हा जो पक्ष आहे ना, अदानींनी फक्त पक्ष काढला नाही किंवा असा डिक्लेअर नाही केला, नाही तर तो पक्ष तेच चालवतात. 2-4 उद्योगपती चालवतात तो पक्ष. आणि त्या उद्योगपतींना जे जे फायद्याचं आहे ना, तसेच कायदे बनतात. या उद्योगपतींसाठी फायदेच आहे सोयाबीनला भाव न मिळणं. कारण की फॉर्च्यून ऑइल कोणाचं आहे? अदानीचं आहे. सोयाबीनचं तेल, सोयाबीन स्वस्तात विकत घ्यायचं शेतकऱ्यांकडून आणि तेल महागामध्ये विकायचं. याच्यासाठी तर सोयाबीनला भाव नाही मिळत आहे, कारण की त्यांचा नफा वाढावा. त्यामुळे मला असं वाटतं, मला जे कळलेलं नाही की हा जो काही पक्ष आहे, आत्ता सध्या या पक्षामध्ये असलेले लोक, मी सांगते भविष्यामध्ये मे बी 20 वर्षानंतर हा पक्ष सुधरेल, तिथे खरोखर जेन्युइनली ज्यांना तळमळ आहे असे लोक येतील. पण आता सध्या जे जे लोक या पक्षामध्ये आहे असं दिसते, ते लोक नैतिकतेला धरून कारभार करताय असं दिसत नाही. धडधडीत आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहे. आणि हे लोक धूळ फेकत असताना आपण काय फक्त पाहत बसायचं? काय प्रकारे घोटाळे झालेले हे सगळे बाहेर येत आहेत. निवडून आलेले यांच्या पक्षाचे लोक, त्या नवनीत राणा किती भडकाऊ बोलतात, त्या चित्रा वाघ किती भडकाऊ बोलतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे? ते सदाभाऊ खोत काय बोलतात? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि आता यांचे निवडून आलेले सगळेचे सगळे नेते, यांचे जर शब्द पाहिले ना, रात्री 2 वाजता म्हणे हे निघून जातील, यांची तर काय गत 20वरून 2वरच येतील, इतकं घाणेरडं बोलतात. काय भावना असेल यांच्या मनामध्ये? आणि असे लोक, म्हणून मला असं वाटतं की नको आहे सत्तेमध्ये सध्या तरी. जेव्हा हे सगळे लोक घरी बसतील, मे बी नवीन पिढी येईल जी खरोखर या इथल्या भूमीविषयी, इथल्या लोकांविषयी, आपल्या भारताविषयी ज्यांना तळमळ असेल असे लोक येतील. तर मग कदाचित भविष्यात आपण भाजपचा विचार करूया. पण आता सध्या मला असं वाटतं की या सगळ्या पक्षांनी भाजपला सोडून मला असं वाटतं की एकत्र यावं. कारण 156 आहे आणि आपल्याला फक्त 145 लागणार आहे सत्ता स्थापन करायला. आणि सत्ता स्थापन होऊ शकते, ती केली पाहिजे, तेवढी तुमची इच्छा पाहिजे. मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून जे आहे ते केलं पाहिजे.
कारण देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही सत्तेमध्ये जर बसवलं, आता भाजपसोबत जर तुम्ही गेलेत, तर एक दिवस नक्कीच असा येणार आहे की ते परत हसत हसत सांगतील की कसं मी माझ्या मित्रांना संपवलं. जसं ते म्हणलं ना, 2 पक्ष फोडून आलो, पुन्हा आलो, असं आलो, 2 पक्ष फोडून आलो, हे जे घाणेरड्या भावनेने ते बोलले, अशाच भावनेने हे परत हे सांगणार आहे. बघा कशी संपवली मी शिवसेना, धनुष्यबाण कसा संपवला, घड्याळ कसं संपवलं, अजितदादांना कसं संपवलं, असे हे अभिमानाने सांगतील. आणि मला असं वाटतं तो दिवस पाहायचा नसेल तर अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्यांनी एकत्र यावं, थोडंसं आपलं जे काय असेल ते बाजूला ठेवावं. या इथल्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांसाठी आज हे गरजेचं आहे. आणि मला खरोखर असं वाटतं की हे झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, हे असं होईल का, होऊ शकतं का, आणि हे होणं किती गरजेचं आहे, कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एकनाथ शिंदेपर्यंत गेला पाहिजे, अजितदादांपर्यंत गेला पाहिजे, महायुतीसोबत असलेल्या अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि अर्थातच जेव्हा हे सगळे लोक इकडे येतील तर ते जे काही कारभार करणार आहेत त्याच्यावरही समजा चुकीचं काय झालं तर त्यांना बोलणारी मीच पहिली असेल. माझं असं बिलकुल म्हणणं नाही की महाविकास आघाडीवाल्यांना मला काहीच बोलायचं नाही, निश्चितच बोलायचं आहे. पण प्रश्न असतो, सत्तेला प्रश्न विचारला पाहिजे, कारण त्यांच्या हातामध्ये आपली तिजोरी आहे आणि ती उधळत आहेत ते. त्यामुळे पहिले त्याच्यावर बोलणं गरजेचं होतं. आज मला या सगळ्या गोष्टींकडे पाहून असं वाटतं प्लॅन बी तयार आहे तर लवकर इम्प्लिमेंट करा शिंदे साहेब, आम्ही तशी वाट बघतोय. धन्यवाद.